अवी, हाय. तू तू इथे कशी आलीस? ही काय रिॲक्शन आहे तुझी मला बघितल्यावर? नाही तसं नाही, म्हणजे काल तुझा फोन येऊन गेला, अनुने सांगितलं मला. तेव्हाच तर मला कळलं ना की तुला बरं वाटत नाही आणि म्हणून तर आले मी तुला भेटायला. काय यायला नको होतं का मी? नाही असं काहीच नाही आहे. मला बरंच वाटलं तू आलीस ते. खरंच बरं वाटलं. हो. मला माहिती होतं मला बघितल्यावर तुला बरं वाटेल. तुझ्यासाठी. ते याची काय गरज होती? मी काय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे का? प्रेमाने आणलंय मी, घे ना. गेट वेल सून. आणि सॉरी, माझ्यामुळे तू आजारी पडलास. काही काय, तुला थोडीच माहिती होतं की पावसात भिजल्या मी आजारी पडतो. ते अनुला माहिती आहे सगळं. तसं नाही, म्हणजे मीच तुला फोर्स केला ना पावसात भिजायला, म्हणून तू भिजला आणि आजारी पडलास. ठीक आहे. पण आता मी आले ना, मी तुझी छान काळजी घेईल. तुला बरं वाटेल आता. बरं तसं आहे मला. एवढं काय नाही, सर्दी ताप ठीकच आहे ना. बघू तुला ताप आहे का? बापरे अवी, अरे तुला किती ताप आहे. थांब, मी तुझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवते. नाही काही गरज नाही ग. हा, गरज नाही कशी. केवढा ताप आहे तुला. तू नको करूस हे असं ये तू माझं इकडे म्हणणं. झोप ये. नाही नको. अवी, पेशंटनी ऐकायचं असतं अवी. अगं पण बरं आहे, वाटेल अनु तुला. करून देईल. कोण अनु? बायको आहे माझी. अनुप्रिया ना, ती गेलीये, ती बाहेर गेली. अगं पण अवी ऐक. हो, मी होतो खाली. ऐक प्लीज शनाया. मी अगं काही मला ऐकणार नाही अवी. हे करायची गरज नाहीये तुला. काय गरज नाहीये, बरं वाटेल तुला अवी. तू थांब थांब. आजही सुटलाच, पण हा तर राजरोसपणे फिरतो. मला पोलिसांना हे कळवायलाच हवं. पण आधी घरी जाते. आईला वेळेत औषधं मिळाली पाहिजे. रिक्षा. काय ग, लवकर आलीस आज? लेक्चर लवकर संपलंय. तू किचन मधनं आलीस चक्क. आई कुठे आहे? मेडिकल मध्ये गेलीये बाबांसाठी औषध आणायला. बाबांचा ताप अजून उतरला नाहीये का? नाही ना अगं, म्हणूनच ना बाबांची खास मैत्रीण त्यांना भेटायला आली आपल्या घरी. कोण? शनाया? कसली हुशार आहेस ग तू. मी फक्त म्हंटल खास मैत्रीण, लगेच ओळखलंस. शनाया चाललीये, तिच्यासाठीच कॉफी घेऊन जाते. एक मिनिट, ती आई बाबांच्या रूम मध्ये? तुझे बाबा आजारी आहेत ना, ते तर हॉलमध्ये येऊ शकत नाही, म्हणून तीच गेली आहे त्यांच्या रूम मध्ये. आलेच कॉफी देऊन. लांबून आली आहे ना बिचारी. दे इकडे. माझ्या आई बाबांच्या रूम मध्ये गेलीस कशी? कॉफी घशात उठते तिच्या. कशी गेली म्हणे? तुझ्या बावळे टाळीमुळेच गेली. असं कोण जातं आपल्या मैत्रिणीसोबत नवऱ्याला सोडून? मूर्ख कुठली. बस गप्प बस. पेशंट आहेस ना तू.
अनु कुठे आहे? गोळ्या आणायला गेलीये तुमच्यासाठीच. तुझ्यासाठी कॉफी आणलीये. खाली घेणार आहेस की इथेच घेणार आहे मी? आज काम नाही वाटतं तुला? जायचंय ऑफिसला, उशिरा जायचंय. तुला अभ्यास नाहीये का आज? आहे ना, पण माझ्या बाबांना बरं नाहीये ना, आणि अशा वेळी बाबांबरोबर घरातल्या माणसांनी असणं गरजेचं आहे ना. बाबा, बरं वाटतंय ना तुम्हाला? पिहू, लवकर आलीस तू? अगं आणि शनाया, तू इथे आहेस का? मी तुला खाली शोधत होते. तिला घर माहिती आहे अगं, बाबांनीच दाखवलं नाही का? हा बरोबर. ताप आहे का हो? हो आहे. इकडे दाखव. हा, मी गोळी आणली. पिहू, पाणी दे ग जरा, बरं वाटेल तुम्हाला. हा, गोळी घेतल्यावर. अविनाश, हे घे गोळी. काय बघत बसलाय? ती कधीची गोळी धरू नये, घ्या ना. तुझं काय आता? दे पाणी, दे इकडे. गोळी घेतली ना आता? बघा ताप उतरतो की नाही लगेच. बरं वाटेल, नक्की बरं वाटेल. तू कशी गेली होतीस? ऑटोनी? हा, ऑटोने गेले आणि ऑटोनेच आले. अहो, सांगायचं राहिलं, मला मार्केटमध्ये कोण दिसलं माहितीये? तो शूटर. बाबू दिसला होता तुला? कोण बाबू? बाबा, तो शूटर दिसला होता तुला? नाही 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 नाही, मी क्लिअर ऐकलं. तू बाबू म्हणाली. ट्विस्ट ऑफ टंग. बाबू नाही, बाबा. बाबा म्हणाले मी. शक्यच नाही, मी नीट ऐकलं, तू बाबू म्हणालीस. ऐक ना पिहू, पिहू अभ्यास करायला जा. अहो पिहू, मी आले ना आता. तुझा अभ्यास कर. तू काय सांगत होतीस? हो, मी औषधं घेतली आणि रिक्षा स्टँडकडे जात असताना अचानक हा समोर आला माझ्या. मग पुढे काय झालं? नाही, मग आणि पळून गेला होतो. मग तू पोलिसांना कळवलंच काय? कळवलं मी. ते रिक्षावाले काका होते ना, त्यांच्याकडनं मोबाईल घेतला आणि पोलिसांना फोन करून सांगितलंय मी की तो त्याच एरियात आहे. ती शनाया, पोलीस पकडतील त्याला. मी सांगितलंय की तो त्याच एरियात आहे. तेच तर नकोय मला. त्या मूर्ख बाबूला सांगितलं होतं अंडरग्राऊंड हो म्हणून, तरी तोंड वर करून फिरतोय सगळीकडे. नाही, त्याचे पैसे देऊन त्याला लांब कुठेतरी पाठवला पाहिजे, नाही तर स्वतः पकडला जाईलच आणि मला पण अडकवेल. शनाया, तू नको टेन्शन घेऊस. पोलीस त्याला नक्की पकडतील. बरं अनुप्रिया, मी निघते. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अविनाश, तू आराम कर आणि ऑफिसला नाही आलास तरी चालेल. मी येईन परत भेटायला. बाय बाय अनुप्रिया. बाय बाय. अहो, औषधं घ्यायच्या आधी ना मी देवळात गेले होते, तर गुरुजींनी हा अंगारा दिलाय.
पिऊ बाय. उद्या किती वाजता येणार आहेस तू? म्हणजे तुझी ड्युटी लागली ना इथे, म्हणून तर रोज येतेस तू हजेरी लावायला. पिऊ बाळा, मोठ्याशी असं नसतं बोलायचं. मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं नाही बोलायचं, हे सगळं शिकवलंय मला माझ्या आईने, आणि तेच फॉलो करते मी. तुला काही डाऊट? नाही, पण लवकरच तुला तुझी चूक कळेल बाळा, आणि तेव्हा तू मला नक्की ऍक्सेप्ट करशील. काय चाललंय हिच्या मनात? काय येते ही रोज घरी? ही बाई ना वियर्ड आहे. कदाचित असं काही नसेल पिऊ, तू उगाच विचार करतेस. नाही नाही, तरीही मला हिचं रोज घरी येणं खटकतंय. या बाबूचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करायला लागणार. नको ते टेन्शन वाढवलंय या. का म्हातारा का कॉल करतोय? हाय बेबी. कशी आहेस? तुझ्याशिवाय कशी असेन मी? आय मिस यू सो मच बेबी. मी पण मिस करतोय, पण काय करू, काम आहेत ना. आणि आता असं दिसतंय की अजून 7-8 दिवस तरी लागतील. आ? काय अजून 7-8 दिवस तू तिथे थांबणार आहेस बेबी? बेबी अरे इथे 1 सेकंद तुझ्याशिवाय मी कसं काढते मला माझं माहितीये. नॉट फेअर बेबी. तू लवकर ये ना, तुझ्याशिवाय करमत नाहीये मला. हे घर ना मला खायला उठलंय. माहितीये मला, पण मी ट्राय करतो लवकर येण्याचा. डोंट वरी. नाही नाही नाही, घाई करू नकोस. म्हणजे? अरे म्हणजे घाई करत जर तू आलास तर मग काम अर्धवट राहील, मग परत जावं लागेल ना तुला तिकडे. त्यामुळे काम संपव आणि लवकर ये. स्मार्ट गर्ल. बरं ठीक आहे, तसंच करतो. बरं ऐक ना, तुला जर काही लागलं तर मला सांग, मी इथनं मॅनेज करेन. ओके? मला फक्त तू हवायस बेबी. आता लवकरात लवकर माझ्याकडे ये. लव्ह यू. बाय. लव्ह यू. ए म्हाताऱ्या, मर तिकडेच. 1 महिना तरी येऊ नकोस, तरच मला माझा प्लॅन पूर्ण करता येईल. अहो, शेवटचा डोस घ्यायचा आहे तुम्हाला. बरं वाटतंय मला आता. मला काय औषधाची वगैरे गरज नाही. उलट मी विचार करतोय उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहे. गपचूप बसा, औषध घ्या. आणि कशाला तुम्हाला ऑफिसला जायचं इतक्या लवकर? हा, चैन पडत नाही का हो तुम्हाला घरी? आत्ता तापातनं उठलायत ना, आणि तापामुळे किती वीकनेस येतो. तुम्ही आणि प्रथमनं सारखे आठ. तो पण आता मला बरं वाटतंय, मी चाललो खेळायला. अरे बोर होतं घरी बसून, त्यापेक्षा काम केलेलं बरं नाही का? मान्य आहे मला, पण थोडस बरं वाटल्यावर आपण ऑफिसला जातो ना, तेव्हा आपण जास्त जोमाने कामाला जातो. मी काय म्हणते, सकाळी उठल्यावर तुम्ही ठरवा जायचं की नाही. की मी काम करू का? मी शनायाला फोन करून सांगते तुम्हाला ओरडायला. कशाला? त्यापेक्षा 8-10 दिवस घरीच थांबतो ना. कशाला करते तिला फोन? खरं सांगा, घाबरता ना तुम्ही तिला? हो, घाबरलोच आहे मी तिला. तिच्या असं आपल्या आयुष्यात येण्याला, तिच्या वागण्याला, तिच्या बोलण्याला, ही सिच्युएशन मला सांभाळता येईल का? तिला थांबवता येईल का? ये 100 वर्ष आयुष्य आहे तिला. शनाया, हॅलो. हॅलो 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 अवी. माझ्यावर कोणीतरी हल्ला केलाय रे. काय? माझ्या घरात घुसून मला
मला मारण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी. मला काही सुचत नाही अवी. पण कसं झालं मग? बहुतेक ना हा तोच आहे ज्याने JK वरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अवी मला काही सुचत नाहीये. तू तू प्लीज ये ना लवकर. माझ्या हातावर चाकू मारलाय त्याने. नस रक्त 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 वाहतंय खूप. मला खूप दुखतंय अवी. चक्कर येते अवी. लवकर यावी अवी. अवी प्लीज लवकर या अवी. अवी काय झालं? शनायावर अटॅक झालाय. काय? कुणीतरी तिच्या घरात घुसलं, चाकूने तिच्यावर हल्ला केला, तिच्या हातातून रक्त येतंय. मला मी काम करतो, मी जाऊन येतो. नाही नाही नाही, तुम्ही कुठे चाललाय? अगं म्हणजे नाही म्हणजे मी येते तुमच्या सोबत. हा चल मग लवकर निघ. जा. वॉलेट घेते. हा. चल 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 चला. रुमाल बांधलाय, आता रक्त तरी नाही येणार हातातून. खुश. हवी निघाला असेल ना? हवीला डाऊट तर येणार नाही ना? नो 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 शनाया, डाऊट कसा येईल हवीला? हवीला डाऊट नाही येऊ शकत. प्लॅनच इतका कमाल प्लॅन केलाय तू. कोण आहे? कोण आहे तिकडे? हॅलो कोण? आशा, हरी. ए आशा, कोण आलंय? अरे मुकायस का तू? बोल ना. कोण आहेस तू? जवळ येऊ नको, लांब बोल. लांब हो. मला काही करायचं नाही. लांब हो. मागे हो. बोल ना, कोण आहेस तू? बाबू तू 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 काय करतोयस इथे? ते काय सध्या वॉन्टेड आहे ना मी, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलं. वॉचमॅनने कसं पाठवलं तुला? तो पण सोडत नव्हता. वीक काढून दाखवल्यानंतर ओळखलं त्याने. हो, त्याने जर जाऊन सगळं सांगितलं तर? पैसे देऊन त्याचं तोंड बंद करा ना, काय टेन्शन. हे मी काय करायचं ना हे तू मला नाही सांगायचं. तुला सांगितलं होतं ना अंडरग्राऊंड राहा म्हणून. कशाला मार्केटमध्ये फिरत होतास? मॅडम मिस्टेक झाली आपल्याकडून. मला कुठं माहिती होतं ती अशी समोर येईल म्हणून. तरी मॅडम सटकलो की नाही वेळेवर. अरे घे पैसे. पैसे पैसे करत होतास ना, घे पैसे. ही सगळी फालतूगिरी केलीस ना तरी तुझ्यावर उपकार केलेत मी हे पैसे देऊन. मॅडम अहो एवढं नव्हतं ठरलं आपलं. ठरलं नव्हतंच. तुला अजून एक काम करायचं. ठीक आहे. हा चाकू घे आणि मार मला. काय? चाकू घे आणि हातावर वार कर. मॅडम. चाकू घे आणि मार मला. मॅडम. मार. बाबू, पैशासाठी तू काही करू शकतोस की नाही? हा, पैसे डबल दिलेत ना, मी अजून देईन ना पैसे. घे घे.
मॅडम मला अडकवण्यासाठी काय प्लॅन करत नाही ना तुम्ही? असली फालतू कामं करायला वेळ नाहीये माझ्याकडे. जेकेवर ज्या व्यक्तीने हल्ला केला त्याच माणसाने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे मला लोकांना दाखवायचंय म्हणून हे सगळं करतीये. समजलं ना का? अजून काही विचारायचंय तुला? डबल पैसे देईन मी बाबू, मार मला. मॅडम बघतो काय माझ्याकडे? इथे इथे वार कर हातावर. कर कर सांगते ना, कर. सॉरी, माफ करा मॅडम. ऐक, त्या बॅगेत पैसे, ते पैसे घे आणि आणि वॉचमॅनला दे. ऐक ऐक, परत माझ्या आणि अनु समोर यायचं नाही या. मला जर परत दिसलास ना तर दिसलास ना या चाकूनी मारून टाकीन मी तुला. निघ निघ निघ. बाबूला सांगितलेलं काम त्याने पूर्ण केलं असेल. आता मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. टेन्शन तर आता अवीला येणार आहे. माझी माझी काळजी वाटणार आहे अवीला. बाईक वरच जाऊ. तू एक काम करते, ते घराची चाबी ठेवली. हो चाबी- माहितीये माहितीये. हा, मी गाडी काढतो हा. लोक झोपलेत घरात, तू का पडतीयस? गडबडला एवढ्या रात्री, सुखा सुखीना घरात झोपू पण वहिनी सॉरी, माझ्यामुळे झालं ते. सॉरी काय सॉरी, झोप मोड झाली माझी. तुम्ही जरा हळू बोला ना. तुझ्यामुळे मी खाल्लेले, मलाच काय सांगतेस हळू बोला. ते शनायाचा फोन आला ना आत्ता. हो. कसला आवाज झाला सीमा? काय? अरे हे दोघं निघाले शनायाकडे जायला एवढ्या रात्री. आत्ता? हो ते अरे झाले काय, शनायावर कोणीतरी अटॅक केलाय. तिच्या हाताला जखम झाली, रक्त येतंय खूप. काय? अरे पण ती बरी आहे ना? नाही माहित दादा, तिकडे गेल्यावर कळेल ना ती कशी आहे, काय झालंय. आम्ही निघतो आता. ओ, पोलिसांना कळवलंस का तू? नाही, तिथे जाऊन कळवू ना. अरे असं काय करतोयस? पण तिचं मान्य आहे मला की ती एकटी आहे, घाबरली असेल. पण अरे अभि, त्या जेके सरांच्या प्रकरणात आणू म्हणजे आपण इनडायरेक्टली इन्व्हॉल्व झालोय त्यात. आता हे प्रकरण म्हणजे पोलीस एन्क्वायरी तर होणार ना. तू नको अडकूस बाबा त्यात. अडकायचं काय बोलतोस दादा? मैत्रीण आहे आमची ती. अरे मी जाऊ नको असं म्हणत नाहीये. तर बघ, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या ह्या लोकांसाठी नॉर्मल आहे. आपण सामान्य लोक आहोत अवी. तू जा, पण आधी पोलिसांना कळव आणि त्यांना नीट इन्फॉर्म कर की तुम्ही पण येत आहे, म्हणजे त्यात अडकायला नको. अहो फोन करा ना तुम्ही, दादा म्हणतायत तर. थांब थांब, लगेच फोन करतो. जुहू, हा नमस्कार, जुहू पोलीस स्टेशन ना? मी अविनाश पाटकर बोलतोय. जुहू मध्ये माझी एक मैत्रीण राहते, शनाया अधिकारी म्हणून. या शनायाने तिच्यावर हल्ला झाल्यावर पहिला फोन भाऊजींनाच का केला असेल? मला काहीतरी गडबड वाटते. हो साहेब, आम्ही पोहोचतोच आहे. तुम्ही पण पोहोचा. हा, येतो. नीट जा. बाईकवर सावकाश जा. मला फोन करा. होय.